नमस्कार मैत्रिणींनो, क्रिएटिव्ह वुमन फॅशनमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आहे. जेव्हा खास प्रसंगी काठपदर साडी नेसून छान अशा तयार होतो तेव्हा फोटो काढावा असे प्रत्येकीलाच वाटते. पण आयत्या वेळेला कोणती पोज द्यावी सुचत नाही, तर त्यासाठी काही पोजेसच्या आयडियाज घेऊन आलेले आहे. जर काठापदराच्या साडीचा पदर अतिशय सुंदर असेल तर तुम्ही अशा प्रकारे पोज देऊ शकता. छान असा अंबाडा गजरा माला असेल तर तुमचा हात तुम्ही बॅक साईडला टच करून अशी एखादी पोज द्या. किंवा तुमच्या दारामध्ये स्टेपर असतील तर त्या स्टेपरवर बसून तुम्ही अशी एखादी पोज नक्कीच देऊ शकता. किंवा साडीचा टोक तुम्ही अशा प्रकारे पकडून अशी एखादी पोज द्या, खूप सुंदर फोटो येतील. छान अशा पारंपरिक साडी नेसून तयार झाला असेल तर तुम्ही अशा प्रकारे पोज देऊ शकता. किंवा गार्डनमध्ये सिटिंग पोज द्या, खूप छान फोटो येतील. किंवा मिरर समोर सेल्फी स्टाईल पोज देऊ शकता. किंवा एक हँड फोल्ड करून एक हात वरती ठेवून चेहऱ्यावरती स्माईल ठेवून तुम्ही अशा प्रकारे पोज द्या. किंवा एक हात तुमच्या नथीला टच करून थोडीशी तिरकी नजर करून पोज देऊ शकता. किंवा अशी पोज द्या जी खूप सिंपल आहे. किंवा चेहऱ्यावरती स्माईल ठेवून साडीचा पदर फ्रंट साईडला घेऊ शकता. किंवा सोफ्यावरती बसून अशी सिंपल पोज दिलात तर तुमचे फोटो अतिशय सुंदर येणार आहेत. किंवा बांगडीकडे पाहत अशी एखादी पोज देऊ शकता. किंवा मेकअप करताना तुम्ही एखादा फोटो क्लिक केलात तर तुमचा फोटो खूप सुंदर येईल. किंवा गार्डनमध्ये बसून अशी एखादी पोज देऊ शकता जी अतिशय सिंपल आणि सुंदर आहे. आपण काठपदर साडी नेसून अंबाडा किंवा गजरा माला असेल तर तुम्ही अशा प्रकारे पोज द्या. जी स्टँडिंग पोज आहेत, ह्यामध्ये सिटिंग पोजेस आहेत. किंवा साडीचा पदर तुम्ही कुणाच्या तरी हेल्पने अशा धरून सुद्धा एखादी पोज देऊ शकता जी सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये आहे. अशा प्रकारे तुम्ही अतिशय सुंदर अशा पोजेस देऊ शकता. किंवा बॅक साईडने एखादा फोटो क्लिक करा. जर ब्लाऊजची बॅक डिझाईन्स खूप सुंदर असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक सुद्धा करा.